प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, 1972 ते 1990 हे 18 वर्ष आंबेडकरी चळवळीचे अतिशय धामधुमीचे दिवस, एक मंतरलेले दिवस, दलित पॅंथरचा तो काळ. ह्याच काळामध्ये मराठवाडा विद्यापीठाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी जगविख्यात असा नामांतराचा लढा उभा राहिला, नामांतराचं आंदोलन उभं राहिलं आणि मंतरलेले जे दिवस होते ते आणखी मंतरल्या गेले. बाबासाहेबांच्या नावासाठी खून बहे तो बहने दो असं म्हणणारी पिढी त्या काळामध्ये शब्दशः तर हातावरती आपला प्राण घेऊन वैराशी लढत होती. डोक्याला निळ कफन बांधून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध ती भिडली होती. मरण आलं तरी बेहत्तर, परंतु विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आमच्या बापाच्या नावाबद्दल आम्ही कुठंही समझोता करायला तयार नाही, तडजोड करायला तयार नाही असं म्हणणारी ती पिढी. या पिढीनं या भारताला, महाराष्ट्राला आणि एकूणच आंबेडकरी चळवळीला अनेक उत्तमोत्तम कार्यकर्ते दिले, नेते दिले. राजा भाऊ ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, अविनाश महातेकर असतील, अर्जुन डांगे असतील, अण्णासाहेब रोकडे असतील, एक एक उत्तमोत्तम कार्यकर्ते, नेते महाराष्ट्राला मिळाले, आंबेडकरी चळवळीला मिळाले. त्यापैकी प्राध्यापक जोगेंद्र कवाडे आणि रामदास आठवले सारखे एक तेज तर्रार व्यक्तिमत्व असणारे नेते सुद्धा ह्याच आंबेडकरी चळवळीला त्याच काळात मिळाले. रामदास आठवले त्या काळातली गोष्ट सांगतो मी. त्या काळात रामदास आठवले आंबेडकरी चळवळीसाठी एक समर्पित असं नेतृत्व होतं, समर्पित व्यक्तिमत्व होतं. आंबेडकरी चळवळीसाठी हा माणूस त्या काळात काही करायला तयार होता. आज जे रामदास आठवल्यांबद्दल आपण रंगीबेरंगी कपड्यांचे शौकीन म्हणून म्हणतो, ते रामदास आठवले त्या काळामध्ये, नामांतराच्या काळामध्ये, दलित पॅंथरच्या काळामध्ये या माणसाकडे साधे कपडे घालायला सुद्धा नव्हते. पायात बुटाची तर गोष्ट सोडा, स्लीपर सुद्धा वेळेवर मिळत नव्हती. अस्ताव्यस्त वाढले ते डोक्यावरले केस, दाढी, गळ्यात लटकवलेली ती शबनम बॅग, हा त्यांचा पेहराव, हा त्यांचा अवतार आजही अनेकांच्या स्मरणात असेल. त्या काळात रामदास आठवले यांनी नामदेव ढसाळ आणि राजा भाऊ ढाले ही मंडळी समर्पित मंडळी. ना राजा भाऊ ढालेंचा किंवा नामदेव ढसाळचा कोणता साखर कारखाना, ना कोणतं मद्य सम्राट, ना कोणती दारूची फॅक्टरी, ना ते शिक्षण सम्राट. फक्त आणि फक्त आंबेडकरी चळवळीसाठी सर्वस्व वाहून दिलेली ही मंडळी. अशा वेळेला या मंडळीकडे पैसा असल्यावर कुठून एकमेकांना, कार्यकर्त्यांकडून किंवा जे नोकरीला आहेत अशा समाज बांधवांकडून निधी संकलन करून हे लोक आंदोलन चालवायची. त्या काळात असाच एक वेळ आली. नामदेव ढसाळ आणि राजा भाऊ ढाले आंबेडकरी मुवमेंट करता, दलित पॅंथर करता यांना पैशाची नितांत गरज होती, कडकी लागली होती. कडकी, ज्याला आपण आजच्या ग्राम्य भाषेत बोलूया, कडकी लागली होती. पैसे उभे करायचे कुठून, आणायचे कुठून? तितक्यात रामदास आठवले हे त्या वेळेला एक पोर सौदा, मग तरुण वयातला पोरगा, सळसळत्या रक्ताचा मुलगा, त्या रामदास आठवलेंच्या गळ्याकडं लक्ष गेलं. आठवलेंच्या गळ्यामध्ये त्या वेळेला भरजरी सोन्याची चैन होती.
एक भरभक्कम अशी गळ्यातली सोन्याची चेन त्यांच्या गळ्यामध्ये होती. त्या चेनीकडे, त्या साखळीकडे लक्ष गेल्याच्या नंतर ठरलं की ही साखळी काही दिवसांकरता गहाण ठेवायची आणि नंतर पैसे आले की ती सोडून पुन्हा रामदास आठवलेंना देऊन टाकायची. आठवले सुद्धा या गोष्टीला तयार झाले. त्यावेळेला वीज वितरण कंपनीमध्ये, इलेक्ट्रिसिटी कंपनीमध्ये अधिकारी असणारे रोकडे साहेबांकडे ती सोन्याची चेन देण्यात आली आणि मग ह्या रोकडे साहेबांनी आपल्या सोबतीला आणखीन दोघांना घेतलं. ते दोघं होते रेल्वे मधले टीसी कामगार. टीसी म्हणजे तिकीट चेकर, तिकीट तपासनीस. त्यापैकी एक होते भिसे साहेब आणि दुसरे होते शिंदे साहेब. या भिसे साहेबांना आणि शिंदे साहेबांना घेऊन रोकडे साहेबांनी ती चेन 1,000 रुपये करता गहाण ठेवली. ती 1,000 रुपये करता गहाण ठेवली होती. त्या काळात, ज्या काळात सोनं 100 ते 150 रुपये तोळं होतं, 100 ते 150 रुपये तोळा सोनं होतं, त्या काळात रामदास आठवलेंची चेन 1,000 रुपयामध्ये ठेवण्यात आली होती, गहाण ठेवण्यात आली होती. आणि ते 1,000 रुपये राजा भाऊ ढाले, नामदेव ढसाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आंबेडकरी चळवळी करता. त्यानंतर ही गहाण ठेवलेली सोन्याची चेन वर्षभराच्या नंतर सोडून आणण्यात आली आणि ते रामदास आठवलेंना पुन्हा ज्यांची होती अमानत ती त्यांना देऊन टाकली. आठवले साहेबांची अमानत आठवले साहेबांना मिळाली. पण आज जी आंबेडकरी चळवळ प्रस्थापितांच्या दारामध्ये गहाण ठेवण्यात आलेली आहे, आज जी आंबेडकरी मुवमेंट प्रस्थापितांच्या दारात गहाण ठेवलेली आहे, ती आंबेडकरी मुवमेंट प्रस्थापितांच्या दारातून सोडून कोण आणणार? आज आमच्या अख्खी आंबेडकरी चळवळ ह्या नेत्याने मध्ये रामदास आठवले असतील, स्वतः रामदास आठवले ज्यांची एकेकाळी सोन्याची चेन गहाण ठेवण्यात आली होती आंबेडकरी चळवळीसाठी, आज त्याच रामदास आठवलेंनी आंबेडकरी चळवळ ही भारतीय जनता पक्षाकडे गहाण ठेवलेली आहे, कोणी शिवसेनेकडे गहाण ठेवलेली आहे, कोणी काँग्रेसकडे गहाण ठेवलेली आहे. ती गहाण ठेवलेली आंबेडकरी मुवमेंट सोडवणार कधी? आंबेडकरी जनतेची ती अमानत आहे, त्या आंबेडकरी जनतेच्या हातामध्ये ती कधी देणार? जे काही आंबेडकरी मुवमेंट आहे ते आंबेडकर घराण्यानं शाबूत ठेवलेली आहे. सर्वच्या सर्व आंबेडकरी मुवमेंट काही गहाण ठेवलेली नाहीये कोणी. आंबेडकर घरानं जे आंबेडकरी मुवमेंट चालवते त्यांच्या रूपानं ते आंबेडकरी मुवमेंट आजही स्वाभिमानी पायावरती उभी आहे. परंतु ज्यांनी दुकानदारात थाटल्या आणि दुकानदारात थाटून आंबेडकरी मुवमेंटला तुकड्यांमध्ये वाटून प्रस्थापितांच्या दारात गहाण ठेवली, त्या प्रस्थापितांच्या दारात गहाण ठेवलेल्या आंबेडकरी मुवमेंटला कधी सोडून आणणार, हा इथे असणारा प्रश्न आहे. मित्रांनो, या आंबेडकरी चळवळ स्वाभिमानी पायावरती उभी राहिलेली चळवळ बाबासाहेबांच्या काळापासून तर आज तागायत प्रकाशजी आंबेडकर, आनंदराज आंबेडकरांपर्यंत, उद्या अमन आंबेडकरांपासून तर सुजातदादा आंबेडकरांपर्यंत ही आंबेडकरी मुवमेंट ही स्वाभिमानी पायावरच उभी राहणार आहे. ही आंबेडकरी चळवळ ही स्वाभिमानी पायावरतीच उभी राहणार आहे, यामध्ये दुमत नाही. परंतु ज्यांनी कोणी दुकानदारात थाटलेले आहे, ज्यांनी कोणी राहुट्यात थाटलेले आहे, त्यांनी मात्र आंबेडकरी चळवळ जिथं कुठं गहाण ठेवली असेल तिथून त्यांनी ती सोडून आमच्या आंबेडकरी समाजाच्या हाती द्यावी, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. जय भीम. क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.